लोणावळा शहरात पुन्हा एकदा भटके फुगेवाले गर्दुले व भिकाऱ्यांचा बिनधास्त वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर भाजपा लोणावळा नाले मंडळाच्या वतीने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोणावळ्यातील मुख्य चौक, कुमार हॉटेल चौक तसेच इतर गर्दीच्या भागांमध्ये काही भटके फुगे विक्रेते, त्यांची कुटुंबे तसेच संशयित गर्दुले व भिकारी यांचा दिवस रात्र वावर असतो। अनेकदा या ठिकाणी गोंधळाचे प्रकार घडत असून यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकारांवर नियंत्रण ठेवून संबंधित व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी भाजपा लोणावळा नाणे मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, महिला आघाडी अध्यक्षा परिजा बेल्लारे, सरचिटणीस अमित गंदे, नगरसेवक दत्तात्रय येवले, सुनील तावरे यांच्यासह व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की लोणावळा हे देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे। शहराची सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरिकांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारांवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी। भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याची मागणी भाजपा नाणे मंडळाने केली आहे। याबाबत स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, याबाबत भाजपा लोणावळा नाणे मंडळ शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन दिलं आहे। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। गेले अनेक दिवसापासून आम्ही बघतोय जे फुगेवाल्यांचं प्रमाण या ठिकाणी गर्दुल्यांचं वाढत चाललेले आणि पहिले गर्दुले फक्त कुमार चौकात असायचे, परंतु त्यांची एवढी हिंमत झाली की आता नगरपालिकेसमोर ते झोपायला लागले। नगरपालिकेत टॉयलेट जायचं, बाथरूम वापरायचं आणि त्या सिक्युरिटीला बिलकुल ते जुमानत नाही। त्यानंतर या ठिकाणी वस्ती आहे, आता हे समोर पोलीस स्टेशन समोर ही चाळ आहे, इथं लोक राहतात, वर्धमान सोसायटी जवळ आहे, निसर्ग नगरी जवळ आहे आणि सगळे इथं स्थानिक लोक आहेत। जर उद्या एखादा पाळत ठेवून कोणाच्या घरात घुसला, चोऱ्या माऱ्या केला, त्याला जबाबदार कोण? बरं, चोऱ्या तर जाऊ द्या, पण त्यांचे झोपल्याच्या नंतर जे रात्रीचे जेवण करून लोक फिरतात तर त्या ठिकाणी अश्लील चाळे चालू असतात। मग तरुण मुला मुलींनी त्यातून काय घ्यायचं? त्यासाठी यांचा कुठेतरी बंदोबस्त केला पाहिजे आणि कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे, कारण हे पोलीस स्टेशनच्या समोर आपण बघतोय किती अंतरावर आहे, इथून 2 मिनिटाच्या अंतरावर ती लोक रात्रीचे झोपतात। त्याच्यामुळे प्रत्येक व्यापारी माणूस, सगळे नागरिक या ठिकाणी त्रस्त होते आणि येणारा जो पर्यटक आहे त्याच्यावर देखील परिणाम होतो। ज्यावेळेस या ठिकाणी पर्यटक फिरायला येत असतो त्यावेळेस कोणाचा मोबाईल हिसकून पळ, कोणाच्या गाडीचे काच फोड, मग त्यातून काही वस्तू असतील त्या काढून ने, त्यानंतर बऱ्याच लोकांच्या गाडी पुढे धावणं, जबरदस्ती करून फुगे घ्या म्हणणं, नाही घेतले तर मग लाथा मारणं किंवा बुक्क्या मारणं गाडीवर, हा सगळा प्रकार चालू आहे आणि हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे, कारण ही जी लोक आहेत ही एकही लोकल नाहीये, सगळी लोक बाहेरून आलेली आहेत। त्याच्यामुळे ह्याचा उद्रेक जास्त होण्याच्या आधी ह्यांना कुठंतरी पायमल्ली केली पाहिजे, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि म्हणूनसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लोणावळा शहराच्या वतीने शहराध्यक्ष आमचे अनिलजी गायकवाड, नगरसेवक आजी माजी, आम्ही सगळे या ठिकाणी पदाधिकारी, महिला आघाडी सगळे उपस्थित, सगळे व्यापारी आहे, कारण व्यापाऱ्यांना देखील याची झळ सोसावी लागते। व्यापाऱ्यांना देखील या बाजारपेठेत भरपूर त्रास झालेला आहे, कारण कुणाकुणाच्या मागे समीर इंगळे त्यांच्या घरात घुसले होते पहाटे पहाटे। म्हणजे अशा घटना घडतील की मोठं काहीतरी घडेल आणि एकदा घटना घडलेल्या बाजारपेठेमध्ये, त्याच्यामुळे हे घडू नये यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले, उद्या आम्ही नगरपालिकेला देखील निवेदन देणार आहे, कारण मी नगराध्यक्ष असताना त्यावेळेस देखील त्यांना मी इथून हाकलून काढलं होतं आणि आता बघितलं त्यांची संख्या रोजच्या रोज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्याच्यामुळे प्रशासन म्हणजे नगरपालिका आणि पोलीस स्टेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात यावी, एवढीच आजच्या ठिकाणी मी त्यांना विनंती करण्यासाठी आले, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने करणार। स्वाद फॅमिली रेस्टॉरंट, शुद्ध शाकाहारी, महाराष्ट्रीयन, गुजराती, जैन, साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये AC, नॉन AC बैठकीची सुसज्ज व्यवस्था। आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला। स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या।
मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.